आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे राहुरी येथील शनी चौकात उपोषणास बसले असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। आज दिनांक 15 एप्रिल रोजी संध्याकाळपर्यंत उपोषणाची दखल न घेतल्यास उद्या 16 एप्रिल पासून राहुरी तालुका बेमुदत बंद करू असा इशारा देण्यात आलाय। याबाबतचं पत्र पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना देण्यात आलंय। 20 दिवसापूर्वी राहुरी शहरामध्ये बोसिन बाबा तालीम येथे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जी विटंबना झालेली आहे त्या पुतळ्या विटंबनाच्या झालेल्या घटनेच्या निषेधार्थ माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे व त्यांचे सर्व सहकारी तसेच सर्व राहुरी शहर परिसर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमी नागरिक बेमुदत उपोषणाला शनी चौक राहुरी या ठिकाणी बसलेले आहेत। या उपोषणाला बसायची वेळ आली कारण की गेल्या 20 दिवसापासून पोलीस तपास चालू आहे, परंतु त्या तपासामध्ये म्हणावा अशी प्रगती दिसत नाही। आरोपींना अजूनही कडक शासन झालेले नाही किंवा आरोपी अजून सापडलेलेही नाहीत, तरी आरोपींना कडक शासन सापडावे व त्यांना कडक शासन व्हावे या उद्देशाने प्राजक्तदादा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली एक आपलं बेमुदत उपोषण चालू आहे। या बेमुदत उपोषणाला प्रशासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा उद्यापासून राहुरी शहर हे बेमुदत बंद राहील व येणाऱ्या काळामध्ये राहुरी तालुका सुद्धा बेमुदत बंद राहील। तसेच चक्काजाम असन, रस्ता रोको असन, बाकी सर्व प्रकारचे आंदोलनाचे आयुध आम्ही वापरू। तरी प्रशासनाला मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण लवकरात लवकर आरोपींना सापडावे व त्यांना कडक शासन करावे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।